ओके, काल आपण पाहिला होता टाईप 1. टाईप 1मध्ये काय पाहिलं? टाईप 1. तर टाईप 1 कोणता होता? एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू ए एक्स असताना आपण त्याचा पी आय फाइंड आउट केला. तर तो पी आय काय येत होता? पी आय इज इक्वल्स टू 1/f(d) इंटू ई रेस टू ए एक्स असा येत होता. टाईप 2 पाहिला. टाईप 2मध्ये काय होतं? एक्स इज इक्वल्स टू साइन ऑफ ए एक्स प्लस बी और कॉस ऑफ ए एक्स प्लस बी असेल तर त्या टायमाला आपण पर्टिक्युलर इंटिग्रल म्हणजे पी आय फाइंड आउट केला होता. तो काय येणार? 1/f(d) इंटू साइन ऑफ ए एक्स प्लस बी साइन ऑफ ए एक्स प्लस बी और इथे कॉस ऑफ ए एक्स प्लस बी येणार. ठीक आहे. यासाठी आपल्याला आता फॉर्म्युले पाहायचे होते. फॉर्म्युले काय येणार? फॉर्म्युले बघितले होते डिफरंट टाईपचे. आता याच्याशी रिलेटेड आपण काय पाहूयात? क्वेश्चन पाहूयात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1. तर क्वेश्चन नंबर 1 फर्स्ट मध्ये काय येणार? आता समजा आपल्याला काय दिलेलं आहे? d² + 4 इंटू वाय इज इक्वल्स टू साइन ऑफ 2x असा क्वेश्चन दिलेला आहे. तर आता ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला माहिती आहे साइन ऑफ 2x म्हणजेच काय? साइन ऑफ ax प्लस बी. बीची व्हॅल्यू इथे 0 आहे, त्यामुळे इथे आपण बी नाही लिहिणार. ठीक आहे. तर पर्टिक्युलर इंटिग्रलचा फॉर्म लिहिताना काय येणार? पी आय इज इक्वल्स टू 1/f(d). f(d) काय आहे आपल्याला? d² + 4. तर d² + 4 ही व्हॅल्यू ठेवली इंटू साइन ऑफ 2x. त्यानंतर आपण पाहिलं होतं जर ही अशी व्हॅल्यू असेल तर d इज इक्वल्स टू आपण काय पुट केलेलं होतं? d² इज इक्वल्स टू -a² हे पुट केलं होतं. ई रेस टू ए एक्स मध्ये d इज इक्वल्स टू आपण a पुट केलं होतं, तर इथे d² इज इक्वल्स टू -a² हे पुट केलेलं होतं. तर पुट करूया. d² इज इक्वल्स टू -a किती आहे? 2 आहे, तर 2चा स्क्वेअर. ठीक आहे. हे पुट करायचं आहे. आता तर पी आय इज इक्वल्स टू 1/-2चा स्क्वेअर प्लस 4 साइन ऑफ 2x. पण याची व्हॅल्यू काय होतीये? 0 होतीये. हे 2चा स्क्वेअर 4 येणार, -4 + 4 0 होणार, तर ही टर्म आपल्याला 0 होते. आपल्याला ही टर्म 0 नको असते, तर आपण काय करणार? डेरिव्हेटिव्ह घेणार. याचं डेरिव्हेटिव्ह घेणार. डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय होणार? पी आय इज इक्वल्स टू x/2d इंटू साइन ऑफ 2x. आता d² ठिकाणी आपण -a² पुट करू शकतो, पण डीच्या ठिकाणी पुट करू शकतो का? नाही. तर मग याला काय कसं सॉल्व्ह करणार? x/2 इंटू 1/dचं म्हणजे काय असतं? इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 2x विथ रिस्पेक्ट टू dx. आणि आपण काल फॉर्म्युला पाहिला होता साइन ऑफ 2x किंवा साइन ऑफ ax विथ रिस्पेक्ट टू dx. याचं इंटिग्रेशन आपण काय लिहितोस? ही टर्म जशा तशी राहिली आणि याचं इंटिग्रेशन काय असतं? मायनस ऑफ कॉस ऑफ ax म्हणजेच इथे 2 आहे, तर हे 2x/2. तर आपली ही व्हॅल्यू हे काय आलं? पर्टिक्युलर इंटिग्रल. याचा फॉर्म्युला दिला होता कालच्या नोट्समध्ये, ते बघू शकता तुम्ही. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम. त्यानंतर आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा इथे काय येते की क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय? d² + 9 इंटू वाय इज इक्वल्स टू cos² x. ठीक आहे. आता आपण फर्स्ट या टर्मला cos² x ला आपण काय लिहू शकतो? cos² x इज इक्वल्स टू 1 + cos ऑफ 2x/2. कालचे फॉर्म्युले दिले होते त्यानुसार आपण त्यामध्ये लिहिलं होतं की 1 + cos ऑफ 2x/2 म्हणजेच काय असतं? cos² x. तर आता पुट करूया. पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड आउट करायचं. तर पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड आउट करण्यासाठी 1/f(d). d म्हणजेच f(d) काय आहे? d² + 9 इंटू cos² x आहे. cos² x पुट करूया. cos² x लाच आपण हे लिहू शकतो, तर लिहूया 1/d² + 9 इंटू ब्रॅकेट 1 + cos ऑफ 2x/2 हे लिहिलं. या टर्मला थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात. हे 1/2 हे 2 दोघांनाही सेपरेटली देऊयात. म्हणजेच काय? 1/2 इंटू 1/d² + 9 इंटू 1 असणार आहे, तिथे काहीच नाही. ही झाली पहिली टर्म.
आणि दुसरी टर्म काय 1/2 हे जे 2 आहे ते सेपरेट दिलेलं आहे त्यामुळे हे 1/2 कॉमन घेतोय आपण आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार d² प्लस 9 इंटू कॉस ऑफ 2x. तर आता ह्या टर्मला सॉल्व्ह करताना आपण कसं करणार तर 1/d² इंटू 9 इथे काहीच नाहीये म्हणजे काय असू शकतं इथे काहीच नाहीये म्हणजे काय असू शकतं e रेस टू 0x मल्टिप्लाय असू शकतं e रेस टू 0x ची व्हॅल्यू काय असते 1 असते. ठीक आहे तर आता तेच लिहूयात इज इक्वल्स टू 1/2 इंटू ब्रॅकेट 1 डिवाइड बाय d² प्लस 9 इंटू e रेस टू 0x ठीक आहे इथे नाही हे झाला पहिला टर्म. दुसरा टर्म काय 1/2 इंटू ब्रॅकेट 1 डिवाइड बाय d² प्लस 9 इंटू कॉस ऑफ 2x. ठीक आहे तर आता कॉस ऑफ 2x आलेलं आहे किंवा साइन ऑफ 2x आल्यानंतर आपण काय म्हणलो होतो d² इज इक्वल्स टू मायनस a² पुट करतो आणि e रेस टू ax असताना काय करतो d इज इक्वल्स टू a पुट करतो. d ची व्हॅल्यू इथे a पुट केली तर काय होणार 1/2 डिवाइड बाय 1 इथे a ची व्हॅल्यू 0 आहे त्यामुळे 0 0 इंटू 9 e रेस टू 0x. हे झाली पहिली टर्म. ही सेकंड टर्म 1/2 इंटू ब्रॅकेट d² इज इक्वल्स टू इथे काय पुट करायचंय मायनस a² म्हणजे काय d² इज इक्वल्स टू मायनस a² आणि इथे काय d इज इक्वल्स टू a ह्या टर्मसाठी. मग आता इथे पुट करताना काय 1 डिवाइड बाय मायनस a² म्हणजे -2² प्लस 9 इंटू कॉस ऑफ 2x. ठीक आहे हे पुट केलं तर आता इथे काय होणार 1/2 इंटू हे 0 प्लस 9 म्हणजेच काय 1/9 इंटू e रेस टू 0x काय असणार आहे इंटू 1 असणार आहे प्लस हे ओव्हरऑल टर्म झाली फर्स्ट. सेकंड टर्म मध्ये काय येणार 1/2 हे जशाल तसं हे 1/2 इथे काय हे 2² 4 -4 प्लस 9 5 इंटू कॉस ऑफ 2x. तर आपण नीट फॉर्म मध्ये लिहून घेऊया तर हे काय झालं 1/18 प्लस 1/10 कॉस ऑफ 2x हे काय झालं याचं पर्टिक्युलर इंटिग्रल. ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन आणखीन भरपूर सारे आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे आता समजा आपल्याला काय दिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचं आहे 1/d² प्लस इथे समजा d रेस टू 4 आहे d रेस टू 4 प्लस 10 इंटू साइन ऑफ 4x हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. जर नाही सॉल्व्ह झाला तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे स्टार्टिंगला आपण डिफरन्शियल इक्वेशनचे फॉर्म्युले देत असताना आपण 2 फॉर्म्युले दिले होते आठवतात का बघा साइन ऑफ hx आणि कॉस ऑफ hx और कॉस ऑफ hx याचे फॉर्म्युले दिले होते. याचे फॉर्म्युले काय होते साइन ऑफ hx इज इक्वल्स टू काय होतं e रेस टू x मायनस ऑफ e रेस टू मायनस x डिवाइड बाय 2 आणि कॉस hx चा फॉर्म्युला काय होतं कॉस hx इज इक्वल्स टू e रेस टू x प्लस e रेस टू मायनस x डिवाइड बाय 2. हे 2 फॉर्म्युले होते. समजा याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रॉब्लेम विचारला तर तो कसा विचारतील क्वेश्चन नंबर ठीक आहे जो असेल तो घ्या तुम्ही d² प्लस 5d प्लस 6 इंटू y इज इक्वल्स टू कॉस ऑफ hx दिलेला आहे. कॉस ऑफ hx म्हणजे काय लिहितो आपण हे आपल्याला माहिती आहे. तर आता पर्टिक्युलर इंटिग्रलचा फॉर्म लिहूयात. पर्टिक्युलर इंटिग्रलचा फॉर्म म्हणजे 1/f(x) किंवा 1/f(d). f(d) माहिती आहे आपल्याला d² प्लस 5d प्लस 6 इज इक्वल्स टू नाही ते कॉस ऑफ hx असे येणार आहे. ठीक आहे हे hx आहे. तर आता कॉस ऑफ hx ला आपण काय लिहितो e रेस टू x प्लस e रेस टू मायनस x डिवाइड बाय 2. ठीक आहे तर हीच टर्म लिहूयात आपण बघा pi इज इक्वल्स टू 1/d² प्लस 5d प्लस 6 इंटू यालाच काय लिहिणार e रेस टू x प्लस e रेस टू x डिवाइड बाय 2. ठीक आहे आता 1/2 इथे होल टर्मलाच मल्टिप्लाय झालं असं काय तर हे 1/2 काय केलं आपण कॉमन घेतलं. हे 1/2 कॉमन टर्म मध्ये काय झालं e रेस टू ax फर्स्ट याला मल्टिप्लाय केलं e रेस टू x याला मल्टिप्लाय केलं e रेस टू मायनस x. ही टर्म कशी होणार बघा 1/d² प्लस 5d
प्लस 6 इंटू ई रेस टू यक्स प्लस 1 बाय डी स्क्वेअर प्लस 5d प्लस 6 ई रेस टू मायनस यक्स. ठीक आहे, हे झाले दोन टर्म. हे ब्रॅकेट क्लोज. इथे ई रेस टू यक्स आहे म्हणजे काय, इथे ई रेस टू 1 यक्स आहे आणि इथे ई रेस टू मायनस एक्स म्हणजे काय, -1 आहे. इथे एची व्हॅल्यू इथे -1 आहे. तर पुट करूयात. पहिल्या टर्मसाठी डी ची व्हॅल्यू काय पुट करणार, डी इज इक्वल्स टू ए म्हणजे 1 पुट करणार आणि सेकंड टर्मसाठी डी इज इक्वल्स टू -1 म्हणजे इथे -1 ची व्हॅल्यू, ए इज इक्वल्स टू -1 आहे म्हणून. तर आता हे पुट करत असताना व्हॅल्यू काढल्या 1/2, इथे 1 पुट करायचे. 1 डिवाइड बाय 1 चा स्क्वेअर इंटू 5 इंटू 1 5 होणार प्लस 6 ई रेस टू यक्स प्लस इथे -1 ची व्हॅल्यू -1 पुट करायचे. डी स्क्वेअर -1 चा स्क्वेअर म्हणजे किती येणार, 1 येणार. 5 इंटू -1 किती येणार, -5 येणार. हे -5 प्लस हे 6 येणार इंटू ई रेस टू -x. ठीक आहे. आता ह्याला जर आपण पूर्ण सॉल्व केलं तर हे कसं होणार, 1/2 इंटू ब्रॅकेट 1 डिवाइड बाय 1 प्लस 5 प्लस 6 हे काय झालं 12 झालं ई रेस टू यक्स प्लस हे काय 1 - 5 -4 आलं प्लस 6 प्लस 2 आलं इथे आन्सर ई रेस टू -x. ठीक आहे. याला जर नीट लिहायचं म्हणलं तर काय होणार आहे, 1/24 ई रेस टू यक्स प्लस 1 डिवाइड बाय 4 ई रेस टू -x. ह्या काय झाल्या, व्हॅल्यू झाल्या याच्या. ठीक आहे. आता नेक्स्ट टाईप बघूयात, x इज इक्वल्स टू x रेस टू m. आता नेक्स्ट टाईप नंबर थर्ड. टाईप नंबर थर्ड मध्ये काय असणार आहे, x इज इक्वल्स टू x रेस टू m. x रेस टू m असेल तर त्या टायमाला आपण ते इक्वेशन कसं सॉल्व्ह करणार हे बघूयात. त्याआधी आपण काही फॉर्म्युलेज बघूयात. 1 - x रेस टू -1 असेल तर त्या टायमाला आपण त्याला काय लिहू शकतो, 1 प्लस x प्लस x स्क्वेअर प्लस x क्यूब प्लस सो ऑन पुढे x रेस टू 4 x रेस टू 5 हे सगळे ऍडिशन मध्ये आपण लिहू शकतो. आणि जर 1 प्लस x रेस टू -1 असेल तर त्या टायमाला काय 1 - x प्लस x स्क्वेअर मायनस x क्यूब प्लस x रेस टू 4 अँड सो ऑन -x रेस टू 5 हे सगळे सो ऑन मध्ये आपण लिहू शकतो. म्हणजे अल्टरनेट प्लस मायनस इथे. समजा आता इथेच 1 - x आहे पण रेस टू पॉवर -2 आहे तर त्या टायमाला आपण कसं लिहिणार, 1 प्लस 2x प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x क्यूब प्लस 5x रेस टू 4 हे सगळे सो ऑन मध्ये असं लिहिणार. समजा इथे 1 प्लस x आहे रेस टू -2 आहे तर त्या टायमाला कसं लिहिणार, अल्टरनेट प्लस मायनस 1 - 2x प्लस 3x स्क्वेअर प्लस इथे मायनस येणार अल्टरनेट प्लस मायनस -4x क्यूब प्लस 5x रेस टू 4 इथे मायनस 6x रेस टू 5 प्लस हे सो ऑन सगळे. ठीक आहे. हे काय 4 फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. हे x इज इक्वल्स टू x रेस टू m असेल, पर्टिक्युलर इंटिग्रलचा फॉर्म आपल्याला जर फाइंड आउट करायचं आहे तर त्या टायमाला फाइंड आउट करण्यासाठी हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट असतात. तर आपण ह्या फॉर्म्युल्यांचा यूज करून आपण कसं फाइंड आउट करू शकतो हे बघूयात. एक क्वेश्चन बघूयात, त्यानंतर आपण नेक्स्ट टाईप बघूयात. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन नंबर जो काही असेल तर तुम्ही द्या. मी या टाईपसाठी क्वेश्चन नंबर फर्स्ट म्हणून घेते. डी स्क्वेअर y डिवाइड बाय dx स्क्वेअर प्लस 6dy बाय dx प्लस 9y इज इक्वल्स टू 9x प्लस 6 असा आपला प्रॉब्लेम आहे. आपल्याला माहिती आहे या टर्मला आपण जर डीच्या फॉर्ममध्ये लिहायचं म्हणलं तर कसं लिहू शकतो, डी स्क्वेअर प्लस 6d प्लस 9 इथे प्रत्येकाला y पण मल्टिप्लाय करू शकतो किंवा कॉमन पण काढू शकतो. आपण कॉमन काढलं इज इक्वल्स टू 9x प्लस 6 हे 9 आहे, हे 9 आहे. त्यानंतर आता याचा पर्टिक्युलर इंटिग्रल फॉर्म लिहायचा आहे. पर्टिक्युलर इंटिग्रल फॉर्म लिहिताना सगळ्यांसाठी सेम f(d) इंटू x रेस टू m असेल तर x रेस टू m. तर आता इथे लिहिताना काय डी स्क्वेअर प्लस 6d प्लस 9 इंटू x रेस टू m. x रेस टू m काय आहे आपली ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपण काय लिहिणार 9x प्लस 6
ही व्हॅल्यू लिहिली. तर आता आपल्याला ह्या टर्मला आता आपण सॉल्व्ह करण्यासाठी काय सॉल्व्ह करू शकणार आहेत? आधीच्या 3 मेथडनुसार सॉल्व्ह करू शकणार आहेत का? नाही. तरी याला सॉल्व्ह करताना आपण काय करू शकतो? ही जी टर्म आहे ह्या टर्म मधून ही ते समजा जर आपण 9 ने डिवाइड केलं ह्या टर्मला तर काय होईल? 1 डिवाइड बाय इथे ही एक सेपरेट टर्म घेऊयात आणि ह्या 9ला 1 करूयात आपण. तर ह्याला जर सगळ्यांना 9 ने डिवाइड केलं तर काय होणार? d² प्लस 6d डिवाइड बाय 9 प्लस 9 डिवाइड बाय 9 इंटू 9x प्लस 6 असं आहे. तर आता ह्याला सॉल्व्ह करताना जर आपण लिहिलं, हे झाली 1 ची टर्म आणि हे d² प्लस 6d डिवाइड बाय 9 आहे. ह्या टर्मला जर वरच्या साईडला घेऊन जायचं म्हणलं तर काय होणार? रेस टू पॉवर -1 येणार. तर तो कसा येणार? 1 डिवाइड बाय ह्याच टर्मला लिहितोय आपण 1 डिवाइड बाय d² प्लस 6d इंटू 9 रेस टू पॉवर -1 येणार इंटू 9x. आता आपण फॉर्म्युले पाहिले होते 1 प्लस x रेस टू पॉवर -1 असेल तर त्या टर्मला आपण कसं एक्सपांड करतो ते बघितलं होतं. तर एक्सपांड कसं करायचं? आणि इथे x आहे, फक्त याचा पॉवर 1 आहे, तर 1 पर्यंतच आपण त्याला एक्सपांड करायचं. तर 1 मायनस इथे काय होणार? मायनस होणार. आता 1 मायनस d² प्लस 6d डिवाइड बाय 9 ही टर्म मध्ये, हे ब्रॅकेटमध्ये घेऊया आणि हा होल टर्मला मल्टिप्लाय काय असणार आहे? 9x प्लस 6 ही टर्म मल्टिप्लाय असणार आहे. तर आता ह्याला सॉल्व्ह करताना आपण कसं सॉल्व्ह करू शकतो? हे 9x प्लस 6 हे प्रत्येकाला मध्ये मल्टिप्लाय केलं, 1ला मल्टिप्लाय केलं आणि ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं तर हे कसं होणार? तर इज इक्वल्स टू 9x प्लस 6 मायनस ऑफ इथे जर मल्टिप्लाय करायचं म्हणलं तर 9x आहे आणि हे d² आहे एक, तर ह्याचं काय होणार? 9xचं डबल डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाणार. सिंगल डेरिव्हेटिव्ह घेतला तर 9 होणार, डबल डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होणार? 0 होणार. त्यामुळे काय होणार? हे d² ची टर्म ऑलरेडी इथे कॅन्सल होते, हे इज इक्वल्स टू 0च होतं. ह्याच्या पॉवरच्या पुढची जर एखादी d² ची टर्म असेल किंवा इथे डिवायडेशनमध्ये इंटिग्रेशनची टर्म असेल तर ती डायरेक्टली काय होणार? 0 होणार. आता 6d सोबत ह्या टर्मचं इंटिग्रेशन करायचं, तर ते कसं करायचं? समजा इथे मायनस हे खालच्या साईडला लिहिलं, 6/9 ही टर्म उरली आहे आपली आणि d आहे, डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं? ह्या टर्मचं घ्यायचं. तर डेरिव्हेटिव्ह घेताना सिंगल डेरिव्हेटिव्ह घेतलं तर समजा आता लिहूयात आपण 6d इंटू 9x प्लस 6 ही काय उरली? आपली टर्म उरली. तर आता ह्याला सॉल्व्ह करताना काय लिहिणार? 9x प्लस 6 प्लस इथे मायनस आहे, मायनस 6 डिवाइड बाय 9 आणि डेरिव्हेटिव्ह घेतलं, याचं सिंगल डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय येणार? 9 येणार आणि 6चं डेरिव्हेटिव्ह 0 होणार. तर काय? 6 इंटू 9 हे मल्टिप्लाय होणार. तर हे 6 आपण 6/9 हे कॉमन काढले तर इथे 6 नाही येणार, इथे 6 नाही येणार, इथे डायरेक्टली 9 मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. आणि नंतर काय होणार? हे 9 कॅन्सल झालं, -6 आहे तर हे -6 प्लस 6 हे 0 होणार. तर आपलं आन्सर काय येणार? 9x येणार. ठीक आहे. सॉरी, काहीतरी चुकतंय. काय चुकते बघू बर. इथे 1 डिवाइड बाय 9x प्लस 6 हे मध्ये मल्टिप्लाय केलं, त्यानुसार आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या. सॉरी, इथे काय केलंय आपण? 1/9 ने डिवाइड केलंय. फक्त इथेच काय आपण डिवाइड करू शकतो का? नाही, हे अपर टर्मला पण आपण डिवाइड करावं लागतं तरच आपलं आन्सर ॲक्युरेट येतं. फक्त खालच्याच टर्मला डिवाइड करून चालत नाही. आपण आपला रूल काय आहे? वरच्या साईडला सेम न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल तर काय वरच्या साईडला आपण मल्टिप्लाय करत असू तर सेम खालच्या साईडलाही मल्टिप्लाय केलं पाहिजे. जर वरच्या साईडला आपण डिवाइड करत असू तर सेम टर्म खालच्या साईडला बी डिवाइड केली पाहिजे. तर इथे 1/9 येणार, म्हणजे हे 1/9 ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन मध्ये येणार, हे 1/9. इथे पण सेम 1/9 ही टर्म पूर्ण होल याला मल्टिप्लाय असणार. ठीक आहे. ही 1/9 ही टर्म पूर्ण ह्याला मल्टिप्लाय. तर इथे काय होणार? हे 9x आन्सर तर आपला आलेलाच आहे, पण हे 1/9 ब्रॅकेटच्या बाहेर आहे, तर हे 9 कॅन्सल झालं तर आपलं आन्सर आलं x. ठीक आहे. समजलं? आपली चूक कुठे झाली होती? इथे 1/9 घ्यायचं राहिलं होतं, ते घेणं कंपल्सरी आहे. लक्ष देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी एक प्रॉब्लेम घ्या. क्वेश्चन d² प्लस 3d² इंटू y इज इक्वल्स टू 108x². आणि सेकंड प्रॉब्लेम कोणता? d⁴ प्लस 12d प्लस 3
आणि इज इक्वल्स टू इथे काय आहे तर 4x प्लस 6 अशी व्हॅल्यू आहे. तर याला सॉल्व करताना आपण कसं करणार ते लिहा. इथे d⁴ घ्या किंवा तुमच्या मनावर काही घ्या. d⁴ समजा इथे स्क्वेअरच ठेवला आपण. d⁴ घेतला तर ही डायरेक्टली टर्म इथेच कॅन्सल होऊन जाते. ठीक आहे. d² घेतला आणि याचं एक्सपान्शन कसं करायचं काय करायचं हे घेऊन सॉल्व करा. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टाईप बघूयात. नेक्स्ट टाईप कुठला x⁻m ची ही केस झाली. नेक्स्ट टाईपमध्ये आहे e⁻ax इंटू व्ही अशी जर टर्म दिलेली असेल. x इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला x इज इक्वल्स टू काय दिलेला आहे. टाईप हा नेक्स्ट टाईप असणार आहे. इथे लिहूयात नीट. टाईप 4th. ठीक आहे. x इज इक्वल्स टू काय आहे e⁻ax इंटू व्ही अशी टर्म दिलेली आहे आपल्याला. आणि व्ही ची टर्म काय लिहू शकतो आपण x⁻m पण लिहू शकतो आणि साइन ऑफ ax प्लस बी असंही लिहू शकतो किंवा इथेच काय लिहू शकतो आणखीन कॉस ऑफ ax प्लस बी. तर त्या टायमाला आपण पर्टिक्युलर इंटिग्रल जर लिहायचं झालं तर ते कसं लिहितो आणि त्यासाठी आपण काय पुट करतो हे बघूया. पर्टिक्युलर इंटिग्रल इज इक्वल्स टू 1/f(d) इंटू e⁻ax इंटू व्ही. ठीक आहे. आणि d इज इक्वल्स टू काय पुट करतो d इज इक्वल्स टू d प्लस a अशी टर्म पुट करतो. e⁻ax चा a इथे प्लस करतो. ठीक आहे. कोणत्या टर्मसाठी कोणत्या कंडिशनसाठी आपण d इज इक्वल्स टू काय पुट करतो हे लक्षातच असलं पाहिजे बाळांनो. त्यानुसार जर केला तरच आन्सर बरोबर येईल. नाहीतर कन्फ्युजन झालं तर सगळे आन्सर पूर्ण चुकेल आणि सोबत सोबत तुमचा टाइम पण जाईल. ठीक आहे. याच्याशी रिलेटेड एक प्रॉब्लेम बघूया. तो प्रॉब्लेम काय आहे तर ते बघा. प्रॉब्लेम नंबर 1 क्वेश्चन नंबर 1. तर d² प्लस 4d प्लस 4 इंटू y इज इक्वल्स टू e⁻² इंटू कॉस ऑफ x अशी टर्म दिलेली आहे आपल्याला. याचा पर्टिक्युलर इंटिग्रल फॉर्म लिहायचा आहे आपल्याला. पर्टिक्युलर इंटिग्रल फॉर्म लिहिला 1/d² प्लस 4d प्लस 4 हे असे लिहिलं इंटू e⁻² इंटू कॉस ऑफ x इथे. आता आपल्याला काय सांगितलंय d इज इक्वल्स टू काय पुट करायला सांगितलंय d इज इक्वल्स टू d प्लस a. d प्लस a म्हणजेच काय d आणि a ची टर्म काय आहे -2 आहे. तर इथे काय होणार आपलं d-2 पुट करावं लागणार. हे कसं केलं ते लिहिलं. ठीक आहे. तर आता इथे पुट करताना आपण व्हॅल्यू लिहूयात 1/d-2 d च्या ठिकाणी d-2 पुट करावं लागेल इथं कारण की आपण व्हॅल्यू केली कॅल्क्युलेट केली प्लस 4 इंटू ब्रॅकेट d-2 प्लस 4 इंटू e⁻²x इथे सॉरी -2x आहे हे नीटच लिहूयात e⁻² इंटू कॉस ऑफ x. ठीक आहे. ही आली टर्म. तर आता ह्या टर्मला जर आपण पुढे सॉल्व्ह केलं तर कसं सॉल्व्ह करायचं. समजा इथे हे 1 मल्टिप्लाय बाय हे सगळं आहे तर आपण लिहिलं डायरेक्टली e⁻²x इंटू कॉस ऑफ x डिवाइड बाय ह्या टर्मला एक्सपांड केलं तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे a मायनस b चा स्क्वेअर जर असेल तर काय लिहितो आपण a² प्लस 2 a² मायनस 2ab प्लस b². ठीक आहे. ही टर्म लिहितो. तर ह्याच टर्मनुसार आपण ह्याला एक्सपांड केलं d² मायनस 2ab म्हणजे 4d प्लस 4. ठीक आहे. नंतर हे 4 मध्ये मल्टिप्लाय केलं प्लस 4d मायनस 8 प्लस 4. आता हे -4d प्लस 4d कॅन्सल झालं. इथे +4 आहे म्हणजे +8 झालं आणि ही -8 आहे. ह्या सगळ्या टर्म कॅन्सल होऊन गेल्या. उरलं काय d². तर आता d² आहे म्हणजेच काय आपलं हे इथे cos x पण दिलेली टर्म आहे. d² आला आणि cos x आलेला आहे. तर आपण काय पुट करतो d² इज इक्वल्स टू -a² पुट करतो. तीच व्हॅल्यू आपण जर पुट केली इथे तर काय येणार -e⁻²x इंटू कॉस ऑफ x डिवाइड बाय a काय आहे ते 1 आहे. इथे a ची व्हॅल्यू 1 आहे. तर त्या टायमाला आपण इथे -1 चा स्क्वेअर केला. -1 चा स्क्वेअर किती येतो -1 येतो म्हणजे आन्सर काय आलं -e⁻²x इंटू कॉस ऑफ x. हा काय झाला आपला PI झाला पर्टिक्युलर इंटिग्रल. ठीक आहे. आता नेक्स्ट
नेक्स्ट टाईप नंबर 5. टाईप नंबर 5 कोणता आहे? एक्स इज इक्वल्स टू एक्स इंटू व्ही, आणि व्हीच्या ठिकाणी आपण काय काय लिहू शकतो? साइन ऑफ ए एक्स प्लस बी और कॉस ऑफ ए एक्स प्लस बी. ठीक आहे, या 2 टर्म लिहू शकतो. पण आपल्याला काय इथे एक्स म्हणजेच काय, एक्स रेस टू एम काहीतरी असणार आहे, आणि इंटू व्ही म्हणजे ह्या टाईपचे जे काही प्रॉब्लेम असणार आहेत ते फार जास्त लेंदी होणार आहेत. एक्झाममध्ये कमीत कमी या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी 10 ते 20 मिनिट तरी जातील. पण या गोष्टीसाठी म्हणून आपण काय करतोय, हे प्रॉब्लेम विचारलेच जाणार नाहीत एक्झाममध्ये, आणि आपण MPSC लेवलसाठी स्टडी करतोय म्हणून याच्याशी रिलेटेड जास्त डिटेल जाणार नाही. आपल्याला फक्त MPSC प्री क्रॅक करायची आहे, त्यामध्ये स्कोर वगैरे अशी काही गोष्ट नाही आहे, कारण की MPSC प्रीचा जो काही स्कोर येणार आहे तो आपल्याला सिलेक्शनसाठी धरला जात नाही. सिलेक्शनसाठी धरला जातो म्हणजेच काय, मेन्सचा स्कोर आणि इंटरव्ह्यूचा स्कोर. मेन्समध्ये जर कुठले काही प्रॉब्लेम्स वगैरे आपण मेन्सचे सब्जेक्ट घेता येणार असतील तर ते मेन्सचे प्रॉब्लेम कंपल्सरी आपण घेणारच आहेत. ठीक आहे, तर याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्ही करू शकता, असं काही कंपल्शन नाही आहे. नेक्स्ट पाहूयात आता आपण कॉचीज डिफरन्शियल इक्वेशन. कॉचीज आणि लेजेंड्री हे 2 इरोलास डिफरन्शियल इक्वेशन आहेत. त्यापैकी पहिलं पाहूयात. गेल्या वर्षी आपल्या 2019ला लेजेंड्री इक्वेशनवर एक क्वेश्चन विचारलेला होता, आणि ह्या वर्षी पण विचारला जाऊ शकतो. तर तो बघूयात. कॉचीज इरोलास डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, आता हे इक्वेशन आपण कसं मांडतो ते पहिलं बघूयात, त्यानंतर त्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो हे पाहूयात. कॉचीज इरोला डिफरन्शियल इक्वेशनची टर्म आपण किंवा फॉर्म इक्वेशन कसं असतं ते लिहून घेऊयात. तर ते इक्वेशन कसं असतं, ए रेस टू किंवा इथे कुठलीही कॉन्स्टंट व्हॅल्यू असू शकते, 6 इंटू d² y/dx², इथे अशा टर्म असू शकतात. तर त्याला लिहिण्याच्या ऐवजी आपण हे काय लिहूयात, ए इंटू इथे एक्स, फक्त एक्स असतं, ax प्लस बी हे टर्म लेजेंडरीमध्ये असतं. सॉरी, माझ्याकडून मिस्टेक झाली. इथे x रेस टू n इंटू d रेस टू n डिवाइड बाय d x रेस टू n प्लस x रेस टू n मायनस 1 d रेस टू n मायनस 1 इंटू y इंटू d रेस टू मायनस 1 प्लस सो ऑन, ह्या गोष्टी सो ऑन. आणि एकदम लास्टला इथे काय होऊ शकतं, तर इथे टर्म काय होऊ शकते, x रेस टू 1 dy बाय dx प्लस x रेस टू 0 म्हणजेच काय, इथे 0 होणार आहे, x येणार नाहीये. x रेस टू 0 म्हणजेच काय, 1 होणार आहे, आणि प्लस y इज इक्वल्स टू काहीतरी टर्म असेल आपल्याकडे, x असेल किंवा 0 असेल, डिपेंड. ह्या सगळ्या टर्ममधून जर आपण y कॉमन काढला तर ह्या y आपण कॉमन काढून आपण हे टर्म लिहू शकतो. पण आता ह्याला सॉल्व्ह करताना आपण काय लिहिणार, x रेस टू n d रेस टू n y डिवाइड बाय d रेस टू n d x रेस टू n असे टर्म आहे. तर ह्या टर्मला लिहिताना आपण काय कसं लिहिणार आहे ते बघा. समजा आता आपली पहिली टर्म काय आहे, x इंटू dy बाय dx अशी टर्म आहे आपल्याकडे. तर ह्या टर्मला लिहिताना आपण काय लिहिणार आहे, dy. ठीक आहे, x² d² y बाय dx² असेल तर आपण त्याला लिहिताना काय लिहिणार, d इंटू ब्रॅकेट d मायनस 1 इंटू y. समजा आपल्याकडे काय x इंटू d³ y बाय dx³ आहे, तर त्याला आपण लिहिताना काय लिहिणार, d इंटू ब्रॅकेट d मायनस 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये d मायनस 2 इंटू y हे लिहिणार. आणि इथेच आपण ह्या टर्ममध्ये जर लिहिताना इथे x आलेला आहे पुढे, किंवा कोणत्याही ह्या टर्ममध्ये होल ठिकाणी जर x आलेला असेल तर x इज इक्वल्स टू आपण काय पुट करतो, कॉचीज इरोला इक्वेशनसाठी e रेस टू झेड, आणि e रेस टू झेड पुट करतो. म्हणजे आता समजा जर आपल्याला झेडची व्हॅल्यूमध्ये आन्सर जर मिळत असेल तर झेड इज इक्वल्स टू काय लिहू शकतो, या दोन्ही टर्मला हे ई जे आहे ते अदर साईडला नेलं तर इथे काय होणार, लॉग ऑफ x होणार. ठीक आहे, याच टर्मला असंही लिहू शकतो आपण. याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन बघूयात आणि नंतर पुन्हा लेजेंड्रीज इक्वेशन बघूयात. आता क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, x² d² y बाय dx² मायनस 3x dy बाय dx प्लस 5
इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर साइन ऑफ लॉग ऑफ यक्स असं आपल्याला टर्म दिलेली आहे. आणि त्यांनी आपल्याला काय विचारलंय, फक्त CF काढा असं विचारलेलं आहे. म्हणजेच काय काढा, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन किंवा PI काढा. दोन्हीही काढून बघूयात आणि दोन्हीचंही आन्सर कसं येतं ते पाहूयात. यक्स इज इक्वल्स टू काय, यक्स इज इक्वल्स टू ई रेस टू झेड. आणि काय म्हणलं आपण, ई रेस टू झेड, ई अदर साईडला गेलं तर काय होणार, झेड इज इक्वल्स टू लॉग ऑफ यक्स होणार. ठीक आहे, हे क्वेश्चन मोठा होणार आहे त्यामुळे आपण अक्षर बारीक काढतोय. हा, नंतर पुन्हा ह्या टर्मला आपण लिहिताना काय म्हणलं होतं, डी इंटू ब्रॅकेट डी मायनस 1 इंटू वाय आपण होल टर्मसाठी एकदाच कॉमन मध्ये लिहून घेऊयात. प्लस सॉरी इथे इंटू वाय करूयात. ठीक आहे, -3 इंटू काय, एक्स डी वाय बाय डी एक्स म्हणजेच काय, डी वाय प्लस 5 इज इक्वल्स टू आपलं काय, एक्स स्क्वेअर साइन ऑफ लॉग ऑफ यक्स. ठीक आहे, हे टर्म आले. आता समजा इथे जर हे होल मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येणार, डी स्क्वेअर मायनस डी वाय मायनस डी वाय प्लस 5 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर साइन ऑफ लॉग ऑफ यक्स. ठीक आहे, त्यानंतर हे डी स्क्वेअर मायनस 4 डी वाय प्लस 5 इंटू एक्स स्क्वेअर साइन ऑफ, सॉरी इथे लॉग ऑफ यक्सला आपण काय लिहिणार आहेत, इथे जर ही टर्म यक्सची जी काही टर्म आहे ते चेंज करतोय म्हणजे इथे लॉग ऑफ यक्सची पण आपल्याला टर्म काहीतरी चेंज करावं लागेल. आणि हे यक्सची टर्म जिथे जिथे यक्स दिसते तिथे तिथे आपल्याला काय लिहावं लागणार आहे, झेडच्या टर्म मध्ये लिहावं लागणार आहे. म्हणजेच काय, हे एक्स स्क्वेअर नाही येणार, हे काय येणार तर ई रेस टू 2z, ई रेस टू 2z. आणि हे लॉग ऑफ यक्स आहे म्हणजे इथे काय येणार आपलं, तर इथे झेड येणार, इथे काय येणार, झेड येणार. आणि हे काय येणार, ई रेस टू 2z. इथे पण सेम तसंच, ई रेस टू 2z इंटू झेड साइन झेड. तर आता ह्या टर्मला कसं सॉल्व्ह करायचं, तर आपण केस 5 नंबर बघितलेली आहे, केस नंबर 4. हे टर्म कोणती दिसते आपल्याला, काय दिसतंय, ई रेस टू AX इंटू साइन ऑफ AX प्लस बी, साइन ऑफ AX प्लस बी किंवा ई रेस टू AX इंटू व्ही. ह्या टर्म मध्ये ही टर्म दिसत आहे. तर ह्या टर्मसाठी आपल्याला फाइंड आउट करताना पर्टिक्युलर इंटिग्रल कसा फाइंड आउट करायचा हे आपण पाहिलेलं आहे. तुम्ही होमवर्क म्हणून याच्या पुढची प्रोसेस फाइंड आउट करू शकता. पुढची प्रोसेस म्हणजेच काय, कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन काढून घ्यायचंय तुम्हाला. कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन काढण्यासाठी तुम्हाला काय काय काढावं लागेल, CF प्लस PI. असं का काढावं लागेल, कारण की यक्स इज इक्वल्स टू आपला 0 नाहीये. जर हे इक्वल्स टू 0 जर असतं तर आपल्याला फक्त CF काढावं लागलं असतं. हे इक्वल्स टू 0 नाही आहे त्यामुळे आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल पण काढावं लागेल. आणि ह्या होल टर्मचे ऍडिशन म्हणजेच काय असणार आहे, कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन किंवा वाय, त्यालाच आपण वाय पण म्हणतो. ठीक आहे, आता कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करण्यासाठी, तोच क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण जर काय करू शकतो, डी स्क्वेअर आपलं काय आलं होतं, डी स्क्वेअर मायनस 4d प्लस 5 इंटू वाय इज इक्वल्स टू ई रेस टू 2z इंटू साइन ऑफ झेड असं आलं होतं. आणि आपण काय करूयात, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करून घेऊयात. म्हणजेच काय, CF फाइंड आउट करायचं आहे. CF फाइंड आउट करताना आपल्याला माहिती आहे, एफ ऑफ डी इज इक्वल्स टू 0 पुट केलं की आपल्याला 2 व्हॅल्यू मिळतात डीच्या. त्या व्हॅल्यू आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन नुसार आपण पुट करतो. ते रिअल रूट्स आहेत, डिस्टिंक्ट रूट आहेत, यानुसार फाइंड आउट करून ते पुट करतो. ठीक आहे, आपण व्हॅल्यू काढूयात. डीच्या 2 व्हॅल्यू निघतात इथे, कारण की इथे डी स्क्वेअर आहे. डी स्क्वेअर मायनस 4d प्लस 5 इज इक्वल्स टू 0 अशी टर्म आहे. तर यासाठी जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला व्हॅल्यू काय काय मिळतात, 5 आणि -1, 5 और -1. तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहिताना आपण काय लिहिणार, हे काय आहेत, रिअल अँड डिस्टिंक्ट रूट आहेत. हे कोणते रूट आहेत, रिअल अँड डिस्टिंक्ट. हे रिअल अँड डिस्टिंक्ट रूट आहेत. तर ह्या रिअल अँड डिस्टिंक्ट रूट साठी आपण काय फाइंड लिहिणार आहेत, CF इज इक्वल्स टू C1 ई रेस टू M1x. M1 काय इथे 5 आहे, 5x नाही, आता इथे झेडच्या टर्म मध्ये आन्सर येईल कारण की इथे ई रेस टू झेड आहे पुढे. ठीक आहे, हे तर हे ई रेस टू झेड मिळणार, 5z प्लस C2 ई रेस टू मायनस झेड, -1z किंवा 5z. आणि झेडचे आता झेड इज इक्वल्स टू काय होतं आपलं, लॉग ऑफ यक्स होतं. ठीक आहे, हे पुट करूयात, C1 ई रेस टू 5 ऑफ लॉग ऑफ x प्लस C2 ई रेस टू मायनस ऑफ लॉग ऑफ x. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे मायनस ऑफ लॉग ऑफ x असेल किंवा इथे समजा ए व्हॅल्यू आहे तर हे काय होणार आहे, लॉग ऑफ x रेस टू a होणार आहे.
ठीक आहे. तर आपण तेच करूया. C1 ई रेस टू हे 5 इकडे रेस्टमध्ये जाणार, लॉग ऑफ एक्स रेस टू 5 प्लस C2 ई रेस टू लॉग ऑफ एक्स रेस टू -1. आणि नेक्स्ट आणखीन एक फॉर्म्युला काय आहे, आपण काल पाहिला होता, ई रेस टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय असतं, एफ ऑफ एक्स असतं. तर आपण तेच पुट करूयात. C1 ई रेस टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स आहे, म्हणजेच काय एक्स रेस टू 5 ओनली, आणि C2 एक्स रेस टू -1. हे काय झालं, आपलं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन झालं. आता PI ह्याच इक्वेशनसाठी आपल्याला PI काय येणार आहे हे फाइंड आउट करूया. PI पर्टिक्युलर इंटिग्रल काय येतो, 1/d² - 4d + 5 इंटू ई रेस टू 2z इंटू साइन ऑफ z, इथे नाही इंटू, इथे खालच्या साईडला इंटू साइन ऑफ z. ठीक आहे. तर आता ही टर्म दिलेली आहे, तर आपण माहिती आपल्याला काय होतं इथे, d इज इक्वल्स टू आपण काय फुट करतो, ह्या अशी जर टर्म असेल तर d इज इक्वल्स टू आपण d + a फुट करतो, आणि इथे a ची व्हॅल्यू काय आहे 2 आहे, तर इथे काय होणार d + 2 होणार. तर हे पर्टिक्युलर इंटिग्रलच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आपण, PI इज इक्वल्स टू ई रेस टू 2z इंटू साइन ऑफ z डिवाइड बाय d ची व्हॅल्यू d + 2 पुट करणार आहे, d + 2 रेस टू पॉवर 2 -4 इंटू d + 2 + 5. ह्या टर्मला आपण एक्सपांड करून घेऊयात, ई रेस टू 2z इंटू साइन ऑफ z डिवाइड बाय d² + 4d + 4 -4d -8 + 5 ही आपल्याला टर्म मिळाली. ठीक आहे. आता नंतर काय, हे 4d कॅन्सल झालं, इथे 5 आहे 4 आहे, ह्या दोघांचं ॲडिशन केलं तर 9 - 8 1 आलं. तर आपला आन्सर काय आलं, इकडच्या साईडला लिहूयात आपण, इथे जागा आहे. PI इज इक्वल्स टू ई रेस टू 2z इंटू साइन ऑफ z डिवाइड बाय d² + 1 असा आन्सर आला आपल्या. आणि आपल्याला माहिती आहे साइन झेडची टर्म आहे, म्हणजेच काय d² इज इक्वल्स टू आपण काय करतो -a² पुट करतो, -a² पुट केलं तर काय येणार आन्सर, ई रेस टू 2z इंटू साइन z डिवाइड बाय -a² म्हणजेच -1चा स्क्वेअर +1 -1चा स्क्वेअर -1 आलं हे, आणि हे +1 आहे, ही टर्म 0 होत आहे. आपल्याला हे टर्म 0 नको आहे, तर 0 जर असेल तर हे आपण काय करतो, याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. तर ह्या टर्मचा आपण जर समजा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो काय येणार, x डिवाइड बाय 2d असा डेरिव्हेटिव्ह येणार. ठीक आहे, x डिवाइड बाय 2d, आणि 1चा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जातो, इंटू ई रेस टू 2z इंटू साइन ऑफ z अशी टर्म आली. तर आता काय, इथे इथे x नाही येणार, इथे z येणार. ऑल टर्म आपण z साठी इक्वेशन सॉल्व्ह करतोय, x साठी नाही, तर इथे z आलं. त्यानंतर आता हे z ई रेस टू 2z डिवाइड बाय 2 हे कॉमन निघालं, इथे 1/d इंटू साइन ऑफ z आहे, म्हणजे काय इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ z विथ रिस्पेक्ट टू dz. साइन झेडचं इंटिग्रेशन काय असतं आपल्याला माहिती आहे, -cos ऑफ z असतं. तर आपला आन्सर काय येणार, आपला आन्सर इकडच्या साईडला लिहूयात, हे रब करूयात आधीचं काय लिहिलेलं आहे ते. ठीक आहे, इथे तर आपल्याला काय लिहिणार, पर्टिक्युलर इंटिग्रल इज इक्वल्स टू z ई रेस टू 2z डिवाइड बाय 2 हे कॉमन आहे. साइन झेडचं इंटिग्रेशन काय आलं, -cos ऑफ z आलं. आता या सगळ्या झेडच्या ठिकाणी आपण काय व्हॅल्यू पुट करणार आहेत, एक्सच्या टर्म मधली व्हॅल्यू पुट करणार आहेत, कारण की आपल्याला आन्सर काय काढायचं, एक्सच्या टर्म मध्ये काढायचंय. ठीक आहे, इथे 2z आहे, हे एक्सच्या टर्म मध्ये काढायचंय. एक्सच्या टर्म मध्ये काढण्यासाठी आपण काय करणार, इथे z म्हणजेच काय लिहित होतो आपण, लॉग ऑफ x इंटू ई रेस टू 2 लॉग ऑफ x डिवाइड बाय 2 इंटू -cos ऑफ लॉग ऑफ x. ठीक आहे, हे आपल्याला टर्म माहिती आहे, ह्याचं जर आन्सर काढलं तर हे किती येणार, x² येणार इंटू लॉग ऑफ x डिवाइड बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये -cos ऑफ लॉग ऑफ x. आणि जे आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचं आन्सर काढलं होतं, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि PIचं जर ॲडिशन केलं तर आपल्याला काय मिळेल, कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन मिळेल. ठीक आहे,
तर कॉम्प्लिमेंटरी सोल्युशनचं आन्सर काय येतं ते पण आपण पुढच्या टर्ममध्ये लिहून घेऊया. कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन सी एफ प्लस पी आय, ठीक आहे. आणि सी एफ काय आला होता, सी इंटू एक्स रेस टू 5 आला होता, C1 एक्स रेस टू 5 प्लस C2 एक्स रेस टू -1 प्लस पी आय काय आला, एक्स स्क्वेअर लॉग ऑफ एक्स डिवाइड बाय 2 मायनस ऑफ कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स. हे मायनस आपण ह्या साईडलाही नेऊ शकतो, ठीक आहे. हे झालं आपला आन्सर. आता नेक्स्ट आहे लेजेंडरी इक्वेशन. त्यानंतर आपण लेजेंडरी इक्वेशन झाल्यानंतर आपण काय पाहणार आहे, 2 फॉर्म्युले पाहिले होते, 1 डिवाइड बाय डी मायनस एम इंटू एफ ऑफ एक्स. त्या टायमाला आपण डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करतो ते बघूयात. त्याच्याशी रिलेटेडची प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. आणि लास्ट टर्म आहे कोणती, मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर ऑफ सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. त्यामध्ये आपण काय फाइंड आउट करतो, विकन्स फाइंड आउट करतो, ए आणि बीच्या टर्म फाइंड आउट करतो आणि त्यानुसार पर्टिक्युलर इंटिग्रलचा फॉर्म लिहितो. आणि नंतर लास्ट आहे आपण आपल्याला जे काही इक्वेशन दिलेलं आहे, सोल्युशन दिलेलं आहे, त्या पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या सोल्युशनवरून आपण काय फाइंड आउट करतो, तो इक्वेशन पॅराबोलिक आहे का, इलिप्स आहे का, हायपरबोला आहे, हे फाइंड आउट करतो. ते पाहूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत आपण इथेच थांबूयात. थँक्यू. तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.